पाण्याच्या प्रश्नावरून इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। पुण्यातील सिंचन भवनासमोर बुंबाबुंब आंदोलन आज करण्यात आलं। सिंचन आराखड्यानुसार इंदापूरला पाणी मिळत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। इंदापूरचा पाणी प्रश्न पेटलाय। इंदापूरचा पाणी पळवल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी पुण्याच्या सिंचन भवनासमोर आंदोलन केलं। खडकवासला साखळी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यानुसार इंदापूरला पाणी मिळत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। रब्बी आणि उन्हाळी आवर्तन न मिळाल्यानं पिकं जळून कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला। रोहित पवारांनी पाणी पळवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। आमची मागणी एकच आहे की जे काही आवर्तन आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये चालू होतं, ते इंदापूर तालुक्यामधले आवर्तन आमचं बंद केलेलं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहे। आमची मागणी एकच आहे, पिण्याचं पाणी आम्हाला इंदापूरला भेटलं पाहिजे। आमचं पाणी कोणी चोरलं? आमचं पाणी रोहित पवारांनी चोरलंय। आता मागणी काय? आमच्या ग्रामपंचायतीच्या ज्या विहिरी आहेत त्यांना पाणी भेटलं पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहे। शेतकरी रोहित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते। त्याच आंदोलनात त्यांच्याच पक्षाचे हर्षवर्धन पाटीलही सहभागी झाले होते। रोहित पवारांवरती आरोप करतात शेतकरी। आरोप कुणावर करण्याची आमची काही कारण नाही। एक सांगतो मी, आरोप करायचं काय? ह्या पाण्याचं मालक कोण आहे? ह्या पाण्याचं मालक जलसंपदा विभाग आहे। दुसरं कोण मालक आहे या पाण्याचं? शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला कृषी मंत्री दत्तामामा भरणेंनीही पाठिंबा दिला। इंदापूरसह इतर तालुक्यांना पाणी मिळालंच पाहिजे अशी भूमिका कृषी मंत्र्यांनी घेतली। पाण्याच्या असमान वाटपाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या बाबतीमध्ये वाद खरं तर कोणाचाच वाद असायची कारण आहे। ज्या नियोजनामध्ये ठरलंय कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये त्याप्रमाणे पाणी सर्वच शेतकऱ्यांना बारामतीच्या पण मिळालं पाहिजे, इंदापूरच्या पण मिळालं पाहिजे, दौंडच्या पण मिळालं पाहिजे, हवेलीच्या पण मिळालं पाहिजे। या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं हा खरं तर वाद सुरू झालेला आहे आणि त्यांचं नियोजन ढिसाळ नियोजनामुळं त्याचा तोटा शेतकऱ्याला बसलेला आहे। या बाबतीमध्ये त्या अधिकाऱ्यांची निश्चित प्रकारे उद्याच्या कॅबिनेटला आम्ही तक्रार करणार आहोत। इंदापूरमध्ये पाणी मिळत नसल्यानं शेकडो एकर जमिनीवरील पिकं वाळू लागली आहेत। पुढच्या 1-2 दिवसात पाणी न सोडल्यास व्यापक आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।